ही बाईक मारुती राय, तू आलास? पण ही तर परत कशी आली? जशी गेली तशी आली. जाऊन तू बाईक विकत घेतलीस? हो मग तुला काय वाटलं तू माझ्यासाठी बाईक विकू शकतोस तर मी ती तुझ्यासाठी परत विकत घेऊ शकत नाही का? शुभू, अरे बघ की हे इन्कम टॅक्सचे रेड पडले. बाहेर जर कळलं ना साहेबांच्या घरावर रेड पडली, त्यांची इमेजचं काय होईल तुला माहिती आहे का? नाही नाही, हे बघ असं काही होणार नाही. ही गोष्ट ना आपल्यातच राहील. तू साहेबांच्या नकळत घरावर रेड घडवून आणलीस. अगं तू काय केलंस तुला कळतंय का? तू हे जे काही बंगड्यांसाठी केले ते साहेबांना कळालं ना तर त्याचे काय परिणाम होतील तुला कळत नाहीये. अच्छा, म्हणजे रेड पडणं, आईंची बांगडी, हे सगळं बाईक विकत घेण्यासाठी होतं. श्रावणी का केलंस तू हे? बोल ना, हे का केलंस? अगं तू जरा पण विचार केला नाही ह्याचे परिणाम काय होतील? आता तुला आत्ताच परत त्रास देणार, त्यासनी जखमी करून सोडलंयस तू हे. बोल ना, हे का आणलंस तू परत? का म्हणजे काय शुभू? मुळात तू बाईक का विकलीस? तुझा जीव की प्राणी बाईक, तू ती विकायलाच नको होतीस तरी सुद्धा तू ती विकलीस. मदतीला धावून आलास ना माझ्या, मग तसंच मी सुद्धा ही बाईक तुझ्यासाठी आणली. अरे तुला आनंद नाही झाला बाईक बघून? आनंद नाही झाला का? अगं पण करायची काय गरज होती? आणि तुला कोणी सांगितलं मला ही बाईक पाहिजे होती? ती पण आईंची बांगडी विकून. तुला वाटलंच कसं मला हे चालेल? आणि आता हे उपकार तुझे मी उपकार उपकार ही बाईक आणून मी तुझ्यावर उपकार केले असं म्हणायचंय तुला? शुभ, आपल्या दोघांमध्ये हा शब्द कधीपासून यायला लागला रे? अच्छा अच्छा, म्हणजे बाईक विकून तुम्हाला जे पैसे दिले होतेस ते पण उपकारच होते का? मग आता असं समजतं की मी त्याची परतफेड करतेय. आणि मला एक कळत नाही रे, तू तुझी बाईक विकून मला पैसे देऊ शकतोस पण मी माझ्या आईच्या हक्काचा दागिना माझ्या माणसासाठी विकून ते पैसे परत नाही देऊ शकत. आपल्या दोघांसाठी नियम वेगवेगळे काय आहेत आणि कोणी दिला तुला अधिकारी ठरवायचा? हे बघ, मला वाद घालायचा नाहीये. तू जिथनं बाईक आणलीस ना तिथं जाऊन परत दे. हे बघ, जसं दागिना विकायचं का नाही हे तू ठरवतेस ना, तसं बाईक घ्यायची का नाही हे मी ठरवणार. आणि मला बाईक नको आहे. शुभ, पण मुळात तू बाईक विकलीसच का? आणि काय रे, तुला हवं तेव्हा आणि तशी तू मला मदत करणार? नाही नाही, मदत नाही, आता तो उपकारच म्हणावे लागतील. पण मी जर तुझ्यासाठी काय केलं तर ते तुला चालत नाही का? तुला माझी काळजी असते पण मी जर तुझी काळजी केली तर ती तुला चालत नाही का? तू माझ्यावर हक्क गाजवू शकतोस पण मी जर तुझ्यावर हक्क दाखवला तर ते तुला सहन होत नाही का शुभू? आणि मुळात जेव्हा मी कुठल्या संकटात असते तेव्हा तू का नेहमी धावून येतोस रे? काय वाटेल ते करायला रेडी असतोस, जीवाची पर्वा करत नाहीस तू. मग आता तसंच जर मी सुद्धा काहीतरी करायचा प्रयत्न करते तर का तुला चालत नाहीये? मी काय म्हणतो तुला श्रावणी कळत नाहीये. शुभू, मला कळून घ्यायचं सुद्धा नाहीये. ही बाईक तुला आवडते आणि म्हणून मी ती तुझ्यासाठी आणली. बास, मला बाईक नको आहे ही. पण का नकोय शुभू? आणि मुळात तू खोटं का बोललास माझ्याशी? मी खोटं बोललो नसतो तर पैसे घेतले असतेस? नसतेच घेतले, पण त्याने काय बिघडलं असतं? त्याने काय बिघडलं असतं? तुझा जॉब गेला असता, तुला घराबाहेर काढलं असतं. जॉब गेला असता, घराबाहेरच काढलं असतं, पण त्यासाठी तू खोटं बोलायला नको होतस रे. तुला तुझ्या बाबांबरोबर राहायचं होतं ना, तुला राहता आलं नसतं, तुला लांब राहायला लागलं असतं. हे तुला कळतंय का? ते मला वाईट वाटलं असतं. अगं 1 लाख रुपयासाठी सोन्याची संधी हुकली असती, मला ती हुकू द्यायची नव्हती. बरं ठीक आहे, हा बोललास तू माझ्याशी खोटं, हे लपवलं सगळं बाईकचं, पण मग झालंय ना आता. मला नोकरीवर नाही काढलं, नाही घरात नाही काढलं, नाही सगळं सगळं मला हवं तसंच होतंय. तर मग आता तुला का कळत नाही की मी थँक्यू म्हणायला आणली बाईक? तू माझ्यासाठी जे केलंस ना ते खूप आहे शुभू, म्हणून मी पण तुझ्यासाठी करते. का कळत नाही रे तुला? तू काही म्हण, मला ही बाईक नकोय. का नकोय? मी एवढं सांगणं पुरेसं आहे, मला उत्तर द्यायची गरज नाही वाटत. शुभू, तुला का कळत नाहीये? तुला का कळत नाहीये? ही बाईक परत आणण्यासाठी तू काय काय केलंस ते मला चांगलंच ठाऊक आहे. जे मला नको होतं तू मला एकदा तरी विचारायचंस. तू विचारलंस मला बाईक विकताना? विचारलंस का? नाही विचारलंस ना? मग मीही नाही विचारलं. हे असं वागतेस ना, म्हणून मला नको आहे बाईक. शुभू, तुला ही बाईक घ्यावीच लागणार आहे. मी घेणार नाहीये. तू एवढा हट्ट का करतेस? काय बोलतेस? मी हट्ट करतेय? एक तर तू मूर्खासारखा वागतोस आणि वर मला ऐकवतोयस. मी मूर्खासारखं वागतोय आणि तू जे वागतेस त्याला काय म्हणायचं? त्याला मूर्खासारखं वागणं म्हणायचं का? अरे शुभू, ही बाईक तुला आवडते म्हणून मी घेऊन आली तुझ्यासाठी आणि या सगळ्यात मी मूर्ख आहे? बाईक आणणं मूर्खपणा नव्हता, त्यासाठी तू जे केलेस तो मूर्खपणा आहे. पण मग तू काय येतोस दरवेळी माझ्या मदतीला धावून? तू पण येतेस माझ्या मदतीला दरवेळेला. तू मला आणि बाबांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न केलास ना? मी घर बेघर होताना तू भाडं दिलेस. ठीक आहे, मग झाली ना फिट्टमफाट. तू माझ्यासाठी काहीतरी केलं आणि मग मी पण तुझ्यासाठी काहीतरी केलं. मग आता तुला बाईक विकायची काय गरज होती? कोण आहेस तू माझा? का करतोस एवढं माझ्यासाठी? कारण की अगं माझं तुझ्यावर प्रेम. आणि मग तुला कळत कसं नाही माझं सुद्धा तुझ्यावर?
बाईक आणायचा हक्क तुला कोणी दिला? माझी असेल माझी प्राणकी जीव, माझा असेल हिच्यावर प्रेम, पण तरी पण का आणलीस? मी प्रेमाने तुझ्यासाठी एवढं सगळं करते, तुला कदरच नाहीये रे त्याची. नाही असं असेल ना तर मला तुझं तोंड बघायचं रे, तुझ्याशी बोलायचं पण नाही. मला पण तुझं तोंड नाही बघायचंय. ठीक आहे, जाते मग. जा ना. तुला काही बोलायचंय का? नाही. तुला मला पण काही नाही बोलायचंय. का थांबले? जा ना. जाणारच आहे. फुट. तू पण फुट. हे दोघं तर एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडलेत. नाही, ही दोघं एकमेकांनी कधी बी प्रपोज करू शकतात, पण असं होऊन चालणार नाही. मी असं होऊच देणार नाही. मग मला आता काहीतरी मोठं कांड करायला लागेल, एवढा भयानक असेल की